अब नहीं आऊंगा दोस्त, अब नहीं आऊंगा, बता देना। हजारोंच्या संख्येनं लोक आपला जीव मुठीत घेऊन आपल्या बायको मुलांसह आपल्या घराकडे परतण्यासाठी धडपडत होते। याच गर्दीत एका मजुराच्या डोळ्यातील हताशेनं उच्चारलेले शब्द अब नहीं आऊंगा दोस्त हे फक्त एका व्यक्तीचं दुःख नव्हतं, तर हजारो स्थलांतरित मजुरांच्या मनात साचलेल्या वेदनेचा तो उद्रेक होता। हे दृश्य गुजरातमधल्या सुरतमधील उधना रेल्वे स्थानकावरचं 19 एप्रिलचं। या दिवशी सुरतमध्ये नेमकं घडलं काय, ही लोक कोण, गर्दी कसली, कुठे निघालेले, जाणून घेऊयात। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत। 19 एप्रिल 2026 ला गुजरातच्या सुरतमधील उधना रेल्वे स्थानकावर जे काही घडलं ते पाहून अनेकांना कोविडच्या लॉकडाऊनमधील स्थलांतरित मजुरांच्या गर्दीची आठवण झाली। रविवारी सकाळी हजारो प्रवासी या रेल्वे स्थानकावर बिहारला जाणाऱ्या विशेष ट्रेनची वाट बघत उभे होते। त्याच वेळी अचानक गोंधळ उडाला। यूपी आणि बिहारसह इतर उत्तर भारतीय राज्यांमध्ये परत जाणाऱ्या प्रवाशांनी, विशेषतः स्थलांतरित कामगारांनी रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी केली। ही गर्दी इतकी भयावह होती की स्टेशन बाहेर 2 ते 3 किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा लागलेल्या। कडक उन्हात सुमारे 40 डिग्री सेल्सिअस तापमानात अनेक प्रवासी 14 ते 16 तास रांगेत उभे होते। पाणी आणि स्वच्छतागृहांच्या अपुऱ्या सोयीमुळे लहान मुलं, महिलांचे प्रचंड हाल झाले। उन्हाच्या तडाख्यानं आणि अन्न पाण्या वाचून काही प्रवासी बेशुद्ध पडल्याच्याही घटना समोर आल्या। याच गोंधळात सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगानं व्हायरल झाला, ज्यात एक प्रवासी सामान घेऊन मोठ्या कष्टानं गर्दीतून वाट काढत असताना कॅमेऱ्याकडे पाहून अत्यंत हताशेनं म्हणाला, अब नहीं आऊंगा दोस्त। हे शब्द त्या क्षणाची भयानता आणि कामगारांच्या मनातील निराशा स्पष्टपणे दाखवत होते। परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असतानाच प्रवाशांनी बॅरिकेड्स तोडण्याचाही प्रयत्न केला आणि त्यामुळे पोलिसांना गर्दी नियंत्रित करण्यासाठी बळाचा वापर सुद्धा करावा लागला। काही ठिकाणी लाठीचार्ज सुद्धा करण्यात आला, पण पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी लाठीचार्जच्या बातम्या फेटाळून लावल्या। आरपीएफनं प्रवाशांवर नाही तर कुंपणावर लाठ्या मारून गर्दी नियंत्रित केली असा त्यांचा दावा आहे। आता या गर्दीमागे नेमकी कारणं काय? उधना स्टेशनवर ही अभूतपूर्व गर्दी का उसळली? यामागे अनेक कारणं ही सांगितली जात आहेत। सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे एलपीजी गॅसची तीव्र टंचाई। मध्य पूर्वेतील संघर्षामुळे गॅसच्या किमती वाढल्यात। 5 किलो एलपीजी सिलेंडर काळ्या बाजारात 350 ते 400 रुपये प्रति किलो दरानं विकलं जात आहे। हजारोंच्या घरात सिलेंडरची दर आहेत आणि त्यामुळे सुरतमधील कामगारांना घरगुती गॅस मिळणं अत्यंत कठीण झालंय, ज्यामुळे त्यांना शहरातून पलायन करायला भाग पाडलं जात आहे। त्यानंतर दुसरं म्हणजे औद्योगिक मंदी। एलपीजी टंचाईमुळे वस्त्रोद्योगावर मोठा परिणाम झालाय। अनेक कंपन्यांमध्ये उत्पादन घटलंय। सुमारे 30% म्हणजे 3 लाख कामगारांना शहर सोडलंय। काम नसल्यानं आणि जगणं महाग झाल्यानं कामगार आपल्या गावी परततायत, ते आपल्या गावी जाणं पसंत करतायत। तिसरं म्हणजे उन्हाळी सुट्ट्या। सध्या सुरू असलेल्या उन्हाळी सुट्ट्यांमुळे अनेक कामगार आपल्या मूळ गावी परततायत। हाताला काम नसल्यानं यावर्षी हा आकडा प्रचंड वाढलाय। त्यानंतर ट्रेनची अपुरी संख्या। वाढत्या मागणीच्या तुलनेत गाड्यांची संख्या अपुरी असल्यानं ही गर्दी हाताळणं हे रेल्वे प्रशासनासाठी मोठं आव्हान ठरलंय। सुरत हे स्थलांतरित कामगारांचं केंद्र मानलं जातं। यातील बहुतांश मजूर कापड उद्योग आणि हिरे उद्योग म्हणजेच डायमंड इंडस्ट्री या 2 मुख्य क्षेत्रांमध्ये काम करतात। सुरतची लोकसंख्या एकूण ही 2026 मध्ये सुमारे 88 लाख अंदाजे होती। या लोकसंख्येचा विचार करता शहरातील जवळपास 50 ते 60% लोकसंख्या ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे स्थलांतरित आहे, म्हणजे 40 ते 45 लाखांपेक्षा जास्त स्थलांतरित सुरतमध्ये आहेत। आणि आता युद्धामुळे जी भाववाढ झाली आहे याचा परिणाम उद्योगांवर होऊन अनेकांच्या हातचं काम गेलंय, तर अनेकांच्या खाण्याची सुद्धा भ्रांत झाली आहे। आणि त्यामुळेच गड्या आपला गाव बरा म्हणत या स्थलांतरित मजुरांनी रविवारचा मुहूर्त गावाकडे कूच करायचं ठरवलं आणि त्यानंतर वाढलेल्या लोंढ्यांमुळे आणि अपुऱ्या व्यवस्थेमुळे ही परिस्थिती सगळी नियंत्रणाच्या बाहेर गेली। खरं तर या परिस्थितीनंतर रेल्वे प्रशासनानं तात्काळ उपाययोजना करत अतिरिक्त विशेष गाड्या चालवल्या। पश्चिम रेल्वेच्या माहितीनुसार 19 एप्रिलला नियमित आणि विशेष गाड्यांद्वारे 23,000पेक्षा जास्त प्रवाशांना घरी पाठवण्यात आलं। काही अतिरिक्त विशेष रेल्वे सुद्धा चालवल्या। ट्रेनमध्ये जागा न मिळाल्यामुळे लोकांमध्ये गर्दी झाली, चेंगराचेंगरी झाली। गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी स्थानकावर पोलीस आणि रेल्वे कर्मचाऱ्यांची संख्या सुद्धा वाढवण्यात आलेली। प्रवाशांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आणि अधिकृत माहितीनुसारच प्रवास करण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलं आणि तसंच भविष्यात गरज पडल्यास आणखी विशेष गाड्या चालवण्याची तयारी सुद्धा यावेळी रेल्वेनं दाखवली।
सुरत हे देशातलं एक मोठं औद्योगिक केंद्र आहे. इथं यूपी, बिहार, ओडिशा आणि इतर राज्यांमधून लाखो स्थलांतरित कामगार उपजीविकेसाठी येतात. दरवर्षी सणासुदीच्या आणि सुट्ट्यांच्या काळात त्यांना अशा गर्दीचा सामना करावा लागतो. पण यंदाच्या LPG संकटानं त्यांची परिस्थिती ही खूप जास्त बिकट केली आहे. अब नहीं आऊंगा दोस्त हे वाक्य फक्त एका स्टेशनवरच्या गोंधळाचं प्रतीक नाहीये, तर ते देशभरातील स्थलांतरित कामगारांच्या रोजगाराच्या आणि असुरक्षिततेचं आणि जीवनमानातील संघर्षाचं प्रतिबिंब आहे. सरकार आणि रेल्वे प्रशासन या दोघांसमोर एक मोठं आव्हान आहे की या कामगारांसाठी सुरक्षित आणि सन्मानजनक प्रवासाची तसंच जीवनमानाची सोय कशी केली जाईल. या घटनेवर तुमचं मत काय आहे? स्थलांतरित कामगारांच्या या समस्येवर काय उपाय असू शकतात? कमेंट नक्की करा आणि या एकूणच प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा. लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.